नमस्कार मित्रांनो, या सेशनमध्ये आपल्याला बौद्ध धर्माची संपूर्ण माहिती बघायची आहे। तर हा पार्ट 2 आहे। आता बौद्ध धर्मामध्ये गौतम बुद्धांची जी शिकवण आहे, ठीक आहे, ती शिकवण आता आपल्याला इथं बघायची, ठीक आहे। गौतम बुद्धांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शिकवणींचं संकलन करण्याच्या दृष्टिकोनातनं एक 4 बौद्ध परिषदा झालेल्या होत्या, ठीक आहे। ह्या 4 बौद्ध परिषदा वेगवेगळ्या काळात झालेल्या आहेत, ठीक आहे। साधारणतः 50-100 वर्षांच्या कालांतराने ह्या गोष्टी झालेल्या आहेत, ठीक आहे। एक्झॅक्ट माहिती आपल्याला पुढे बघायची। तर या बौद्ध परिषदा ज्या आहेत त्यांच्यामधनं पिटिका ग्रंथांची निर्मिती झाली। कोणते पिटिका ग्रंथ आहेत? विनय पिटिका, सुत्त पिटिका आणि अभिधम्म पिटिका, या तिघांना एकत्रित काय म्हटलं जातं? त्रिपिटिका, ठीक आहे। हे बौद्ध धर्माचे एका प्रकारे मूलभूत ग्रंथ आहेत, मूलभूत साहित्य आहे असं आपण याला म्हणू शकतो। याच्या डिटेल माहिती कोणत्या ग्रंथामध्ये काय आहेत, लेखक कोण आहेत, कधी झाला वगैरे वगैरे सगळं आपल्याला बघायचं आहे। तर हे जे तिन्ही ग्रंथ आहेत ते पाली भाषेमध्ये, बौद्ध साहित्य जे ते मुख्यतः सुरुवातीचं जे साहित्य आहे ते पाली भाषेमध्ये होतं। सम्राट कनिष्क हा कुशाण शासक होता, ठीक आहे, कुशाण शासक होता। याच्या काळात काश्मीरमध्ये 4थी बौद्ध परिषद भरलेली होती आणि या बौद्ध परिषदेमध्ये बौद्ध धर्मामध्ये हीनयान आणि महायान असे 2 पंथ इथं तयार झाले। बौद्ध धर्मामध्ये विभाजन झालं आणि हे 2 पंथ तयार झाले। पुढे वज्रयान हा एक आणखी नवीन पंथ सुद्धा तयार झालेला होता। मग आता बौद्ध परिषदा ज्या आहेत त्यांच्याविषयी आपण आता एकूण डिटेल माहिती बघूयात। पहिली जी बौद्ध परिषद होती, हे सगळं फॅक्ट आहेत, ठीक आहे। या 4 परिषदांच्या गोष्टी आहेत त्या फॅक्च्युअल आहेत, हे पाठच करायचं आहे, ठीक आहे। पहिली बौद्ध परिषद इसवी सन पूर्व 486 मध्ये राजगृह इथे झाली होती। याचा अर्थ गौतम बुद्धांच्या मृत्यूच्या जस्ट अगोदर नंतर ही झालेली असेल, ठीक आहे। इथं बौद्ध धर्माच्या शिकवणीचं संकलन करण्यासाठी हे झालेलं होतं। मे बी हे जे इयर आहे, ठीक आहे, हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं आढळतं। 2-5 वर्ष जर ते मागे पुढे असेल तरी त्याचा इतका काही विषय नाही आहे। ह्या परिषदेचे अध्यक्ष जे होते ते होते महाकश्यप, ठीक आहे, महाकश्यप। आणि याचं उद्दिष्ट होतं बौद्ध धर्माच्या सिद्धांताचं संकलन करणे। बौद्ध धर्माच्या सिद्धांताचं संकलन करणे म्हणजे गौतम बुद्धांचे जे विचार होते त्याचं संकलन करणं। कारण नुकतंच गौतम बुद्धांचा मृत्यू झाला होता, त्यांच्या मृत्यूनंतर ही परिषद भरलेली होती, त्याच्यामुळे त्याचं संकलन करणे जेणेकरून पुढच्या पिढ्यांना ते योग्य प्रकारे त्यांचं ट्रान्सफर ते करता येईल यासाठी याचं आयोजन करण्यात आलं होतं। ही परिषद अजातशत्रू हा राजा होता। कोणत्या घराण्याचा राजा होता? हरियांक घराण्याचा राजा होता आणि याचे वडील कोण होते? बिंबिसार, जे मगधचे पहिले सर्वात मोठे सम्राट होते। खऱ्या अर्थानं भारताचा पहिला सम्राट हा बिंबिसार होता असं नोन हिस्ट्रीमध्ये आपल्याला माहिती आहे, ठीक आहे। तर ही त्याच्या मुलगा अजातशत्रूनं ही परिषद भरवलेली होती। या पहिल्या परिषदेमध्ये सुत्त पिटिका आणि विनय पिटिका हे ग्रंथ इथं तयार करण्यात आले, ह्यांचं संकलन इथे झालं, ठीक आहे। आता दुसरी परिषद ही साधारणतः वैशाली हे बिहारमधलं ठिकाण आहे आणि आज सुद्धा हे वैशाली हे तिथं बहुतेक जिल्हा आहे बिहारमध्ये, ठीक आहे। वैशाली इथे झाली होती इसवी सन पूर्व 387 मध्ये ही झाली होती। तिचे अध्यक्ष होते सबककामी, ठीक आहे, सबककामी हे तिचे अध्यक्ष होते। ही जी परिषद होती ती कालाशोक किंवा काकवर्ण या शासकाने भरवली होती। हा शिशुनाग घराण्याचा शासक होता, ठीक आहे। कोणी भरवली? काकवर्ण किंवा कालाशोक असं म्हटलं गेलं, त्याला ही भरवली होती, ठीक आहे। यावेळी बौद्ध धर्मामध्ये फूट पडून थेरवादी आणि महासंगिक असे 2 पंथ इथं तयार झाले होते। बौद्ध भिक्षूंनी आचरणाच्या सामान्य नियमांबाबत त्यांचे मतभेद झाले की बौद्ध भिक्षूंनी काय करायचं आणि काय करू नये, याच्यातनं त्यांच्यावर भेद पडले, त्याच्यातनं फूट पडली आणि हे 2 इथं पंथ तयार झाले। सगळ्याच धर्मामध्ये बघा, भारतामध्ये जैन धर्म असेल, बौद्ध असेल, शीख असेल किंवा मग हिंदू असतील, सगळ्यांमध्ये ह्या छोट्या गोष्टी, पूजा अशी करायची का अशी करायची, असे कुठले तरी छोटे मुद्दे घेऊन यांच्यामध्ये वेगवेगळे पंथ हे सगळ्याच धर्मांमध्ये तयार झालेले
आहेत. तर असे अनेक पंथ प्रत्येक धर्मामध्ये, हे काही बौद्ध धर्माला स्पेसिफिक आहे अशातला भाग नाही. ठीक आहे. तर इथं बघा एक रिप्रेझेंटेटिव्ह फोटो दाखवलाय की इथे एक बौद्ध परिषद भरलेली आहे. त्याच्यानंतर आहे तिसरी परिषद. तिसरी परिषद ही इसवी सन पूर्व 250 मध्ये पाटलीपुत्राला भरली होती असं मानलं जातं आणि हिचा अध्यक्ष होता मोगलीपुत्त तिसरा किंवा त्यालाच उपगुप्त असं म्हटलं गेलं. ही परिषद सम्राट अशोकाच्या काळात त्यानं भरवलेली होती आणि इथं अभिधम्म पिटिका या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे चौथी परिषद. ही कुंडलवन ह्या ठिकाणी झाली होती. काश्मीरमध्ये हे ठिकाण आहे आणि हे पहिल्या शतकामध्ये झालं आहे, म्हणजे जवळपास 300 वर्षांच्या गॅप नंतर ही परिषद भरलेली होती. हिचे अध्यक्ष होते वसुमित्र आणि उपाध्यक्ष होते अश्वघोष. हे अश्वघोष त्या काळातले खूप मोठे लेखक आहेत. ठीक आहे. त्यांच्याविषयी, त्यांचे ग्रंथ आणि त्यांच्याविषयी माहिती आपण पुढच्या येणाऱ्या सेशन्समध्ये पाहणार आहोत. तर हे उपाध्यक्ष याचे होते आणि ही परिषद कनिष्क या कुशाण घराण्याच्या शासकाने ही परिषद भरली होती आणि इथं हीनयान जे पंथ होतं त्या हीनयान पंथाच्या सिद्धांतांना अंतिम रूप इथे देण्यात आलं होतं. हे जे पंथ आहेत याच्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती बघायची आहे. तर हे होते 4 बौद्ध परिषदा. मग या 4 परिषदा प्राचीन काळात झालेल्या आहेत आणि थेरवादी पंथ जो आहेत त्यांची 1871 आणि 1954 अशा 2 परिषदा झालेल्या आहेत. त्यांना अनुक्रमे 5वी आणि 6वी बौद्ध परिषद मानलं जातं. ही एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे. याच्यावर आधुनिक काळातली घडामोड असल्यामुळे प्रश्न येणं काही तसं अपेक्षित नाही आहे, पण आलाच तर आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे. आता बघा हे जे 3 पंथ आहेत बौद्ध धर्मातले त्यांच्याविषयी आधी डिटेल माहिती बघूयात आणि त्याच्यानंतर हीनयान आणि महायान यांच्याविषयी परत एकदा वेगळी माहिती बघूयात. तर बघा हीनयान जो पंथ आहे तो गौतम बुद्धांच्या मूळ शिकवणीवर भर देतो की गौतम बुद्धांनी काय सांगितले, इथे या गोष्टींना महत्त्व आहे. मात्र महायान पंथामध्ये असं मांडलंय की तथागत म्हणजे गौतम बुद्धांच्या करुणा, त्यांच्या कृपा आशीर्वादाने, त्यांच्या मदतीने काय मिळू शकतं, मोक्ष मिळू शकतो. म्हणजे गौतम बुद्धांनी काय सांगितलं, कर्मकांड वगैरे करायचे नाही. मात्र ह्या पंथांमध्ये गौतम बुद्धांनाच देवाचा दर्जा इथं देण्यात आला. वज्रयान हा जो पंथ आहे तो 7व्या शतकामध्ये ह्या पंथाचा उदय झाला आणि बंगाल आणि बिहार प्रांतामध्ये हे जास्त प्रसारित हे वज्रयान हे पंथ झालं होतं. ठीक आहे. हा हीनयान जो पंथ आहे त्याला मूर्तीपूजेमध्ये विश्वास नव्हता. ठीक आहे. त्याने काय सांगितलं की स्वनियंत्रण आणि ध्यान, जसं गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं, ज्ञान प्राप्त मिळून त्यांना मोक्ष प्राप्तीचा मार्ग मोकळा झाला, तसंच मोक्ष प्राप्ती होऊ शकते असं या हीनयान पंथाचं म्हणणं होतं. मात्र महायान पंथ काय म्हणतं की आम्ही मूर्तीपूजा करू, गौतम बुद्धांची मूर्ती स्वरूपात पूजा करू आणि त्याच्यामुळे त्यांची करुणा, त्यांचा आशीर्वाद आम्हाला प्राप्त होईल आणि त्यातनं आम्हाला मोक्ष मिळेल. वज्रयान जे होतं ते दैवी शक्ती किंवा वज्र ह्याच्या साह्याने मोक्ष मिळू शकतं असं मानणारा हा वज्रयान पंथ आहे. आणि थेरवाद आणि सर्वस्तिवाद हे हीनयानासंबंधीचे तत्वज्ञान आहे. त्याच्या जोड्या लावा स्वरूपात आपल्याला हा प्रश्न इथे येऊ शकतो. आणि माध्यमिक आणि योगाचार हे महायान संबंधीचे तत्वज्ञान आहे. गौतम बुद्धांनी हिंसा करू नये, प्राणी हिंसा करू नये हे पंचशीलमधलं एक महत्त्वाचं उद्देश सांगितलेला होता. पण तरीही आपल्याला काय दिसतंय इथे वज्रयानामध्ये मांस आणि मद्य हे सामान्यतः तिथे लोक खात होते, त्यांना त्याज्य नव्हतं, डेली ह्याचं हे सेवन करायचे. म्हणजे एका प्रकारे हे पंथ बौद्धांच्या, गौतम बुद्धांच्या मूळ शिकवणीपासून आपल्याला वेगळ्या स्वरूपात इथे दिसून येईल. ठीक आहे. आता आपण काय करूयात की ह्या 2 जे आहेत हीनयान आणि महायान पंथ यांचे अजून काही फरक बघूयात, कारण हे 2 प्रमुख आहेत बौद्ध धर्मात जे काही पंथ आहेत त्याच्यापैकी हे 2 प्रमुख आहेत. तर पहिलं आहे हीनयान पंथाच्या मूळ स्वरूपावर, इथं हा बौद्ध धर्माच्या मूळ स्वरूपावर भर देतो. ठीक आहे. म्हणजे गौतम बुद्धांनी जो मार्ग सांगितलाय त्याच्यावर यांचा जास्त विश्वास आहे. मात्र ह्यांचं स्वरूप कसं आहे महायान पंथाचं, संशोधित आहे. ते काय म्हणतात गौतम बुद्धांच्या कृपेवरच आपल्याला मोक्ष मिळू शकतो. हे काय म्हणतात ध्यान साधना करा आणि स्वतःचा स्वतः मोक्ष मिळवा. मार्ग आपल्याला गौतम बुद्धांनी दाखवलेला आहे, त्या मार्गावर चालायचं का नाही हा मात्र आपला काय म्हणतात त्याला
आपली चॉईस आहे, ठीक आहे, आणि त्या चॉईसनं आपण जर गेलो तर आपल्यालाही मोक्ष मिळू शकतं असं हे हीनयान पंथ मानतं. म्हणूनच इथं गौतम बुद्धांच्या मूळ उपदेशांना काय म्हटलेलं आहे, मूळ त्याचा आधार मांडला आहे, मूळ उपदेशांना महत्त्व दिलेलं आहे, त्याच्यामुळेच आपल्याला मुक्ती मिळू शकते. मात्र आता जर यांनी संशोधित स्वरूप घेतलेलं आहे तर इतरही उपदेश या लोकांना मान्य आहेत. इतर कुठलाही मार्ग मोक्षासाठी असू शकतो, म्हणजे तेच पूजा अर्चा करणे, ठीक आहे, गौतम बुद्धांची देव स्वरूपात पूजा करणे हे सुद्धा यांना शेवटी मान्य आहे. धर्माच्या मूळ तत्वज्ञानावर हे हीनयान पंथ भर देतं. यांचं तत्वज्ञान हे विकसित स्वरूपाचं आहे. हीनयान पंथ गौतम बुद्धांना महापुरुष मानतो, ठीक आहे, आणि महायान पंथ त्यांना देव स्वरूपात मानतो. आता इथं फरक समजून घ्या, ठीक आहे. एखाद्या व्यक्तीला जर आपण महापुरुष मानतोय ह्याचा अर्थ त्यानं ज्या प्रकारची कृती केलेली आहे किंवा त्यानं जे केलेलं आहे ते आपण पालन करण्याचा प्रयत्न करावा किंवा तो दर्जा आपण सुद्धा प्राप्त करू शकतो, ठीक आहे. महापुरुष म्हणजे त्या प्रकारचं आचरण आपण करू शकतो. पण एकदा का तुम्ही एखाद्याला देव मानलं तर मग त्यानं सांगितलेलं आचरण किंवा त्यानं केलेल्या गोष्टी तुमच्यावर फॉलो करण्याचं बंधन नाही. आपण म्हणून मोकळे होतो की नाही ते तर देव होते, ठीक आहे, मग त्यांच्या इतकं आपल्याला थोडी जमणार आहे हे म्हणून आपण मोकळे होतो. पण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला महापुरुष मानतो, गौतम बुद्ध असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, आंबेडकर असतील, गांधी असतील, नेताजी असतील, हे लोक महापुरुष आहेत, ठीक आहे. म्हणजे ह्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरी केलेली आहे. ज्या प्रकारचं जीवन ह्या लोकांनी जगलंय त्या प्रकारचं जीवन आपण सर्वसामान्य व्यक्तीनं जगणं आवश्यक आहे. ज्या दिवशी आपण ह्यांना देवाचा दर्जा देतो त्या दिवशी आपण त्यांच्या जीवनाचे जे मूळ उद्देश आहेत सगळ्या महापुरुषांच्या, मग सगळे आले त्यामध्ये, आपल्या महाराष्ट्राला समृद्ध संत परंपरा आहेत, तुकाराम महाराज, ज्ञानदेव महाराज, सगळे, ठीक आहे, वर्धमान महावीर असतील, श्रीकृष्ण, राम, सगळे यांच्या ज्यावेळेस आपण मूळ उद्देशांना हरताळ फाळतो आणि त्यांना देव बनवतो, ठीक आहे, त्याच्यातनं आपण काय करतो, त्यांना फॉलो करत नाही, फक्त त्यांची पूजा, जाऊन हात जोडायचे, काही कर्मकांड असतील, पूजा अर्चा असेल तितकी करायची आणि मोकळं व्हायचं. तर महायान पंथ काय म्हणतो की गौतम बुद्ध देव आहेत, याचा अर्थ त्यांनी जे केलं ते काय आपल्याला शक्य नाही, आपण फक्त त्यांची भक्तिभाव करायचा, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं हीनयान पंथामध्ये गौतम बुद्धांची प्रतीकांच्या स्वरूपात पूजा करायची, ठीक आहे. मग ते प्रतीक काय काय तर बघा, स्तूप आहे, त्यांच्या संबंधितचे ठिकाण आहेत, ठीक आहे, जसं सारनाथ आहे, बौद्धगया आहे, ठीक आहे, कुशीनगर आहे, ठीक आहे, आणि त्यांनी वापरलेल्या काही वस्तू असतील, ठीक आहे, तर त्या वस्तू, जसं गौतम बुद्धांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ज्या अस्थी होत्या त्याचे काहीतरी 5-15 ठिकाणी त्या वेगवेगळ्या लोकांना वाटण्यात आले आणि त्याचे स्तूप बनवण्यात आले, ठीक आहे. आणि त्यांचं मूळ जे आहे, ठीक आहे, मूळ जे ते कुशीनगर येथे स्तूप आहे, त्यांना तिथे त्यांचा अंतिम संस्कार झालं आणि त्याच्यावर एक स्तूप उभारलं होतं. स्तूपबद्दल आपण माहिती पुढे बघूयाच. तर हे काय करते, हीनयान पंथ काय करते, प्रतीकांच्या स्वरूपात त्यांची पूजा करतोय. मात्र महायान पंथ काय करते, गौतम बुद्धांची मूर्ती स्वरूपात पूजा करतं. मग इथे लेण्या आहेत, ठीक आहे, आणि मग सर्व कर्मकांड, ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कर्मकांड इथे आल्याचं आपल्याला दिसतं. पुढचा फरक आहे की हीनयान पंथाचं जे साहित्य आहे ते मुख्यतः पाली भाषेत आहे. ही त्या काळातल्या लोकांची स्थानिक भाषा होती. ही कोणती, स्थानिक लोकांची, सर्वसामान्य लोकांची भाषा होती. मात्र महायान पंथानं कुठेतरी ब्राह्मण वैदिकांच्या बराबरी करण्याच्या चक्करमध्ये संस्कृत भाषा त्यांनी स्वीकारली आणि संस्कृत भाषेमध्ये साहित्याची निर्मिती केली, ठीक आहे. हीनयान पंथामध्ये बोधिसत्वांना अधिक महत्त्व आहे, इथं मात्र मूर्तीपूजेला महत्त्व आहे, ठीक आहे. हीनयान पंथामध्ये संन्यासी जे आहेत, म्हणजे ज्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहेत असे जे संत आहेत त्यांच्यासाठी कठोर धर्मतत्व इथं लागू केलेली आहेत. त्यांना जे नियम दिलेत ते कठोरतेने त्याचं पालन करणं इथं अपेक्षित आहे. मात्र इथं सर्वसामान्यांसाठी मध्यम मार्ग सांगितले. सगळ्या नियमांमध्ये इथं काहीतरी पळवाटा काढलेल्या आहेत असं आपल्याला महायान पंथामध्ये दिसतं, ठीक आहे. मोक्ष मिळवण्याचा मार्ग म्हणजे ज्ञान मिळवणे, आणि ज्ञान कसं मिळवायचं तर ध्यान करून, ठीक आहे.
ध्यान करून योग साधना करून ज्ञान मिळवायचं, त्यातनं मोक्ष मिळवायचं असं हिनयान पंथ मानतो. महायान पंथ काय म्हणतो? गौतम बुद्धांच्या करुणेमुळे मोक्ष मिळू शकतो, त्याच्यासाठी काही आपल्याला वेगळं करायची गरज नाही, फक्त गौतम बुद्धांची भक्तिभावाने तुम्ही काय करा, पूजा अर्चना करत राहा, ते कर्मकांड करत राहा, असं या महायान पंथामध्ये मान्य केलेलं आहे. ठीक आहे. आता बौद्ध धर्म जो होता तो गौतम बुद्धांच्या जीवनात आणि त्याच्यानंतरच्या काळात त्याचा खूप वेगवान प्रसार झाला. तर हा वेगवान प्रसार का झाला याची पहिल्यांदा कारणं समजून घेऊयात. पहिलं गोष्ट की गौतम बुद्धांनी जी शिकवण दिली होती ती कशी होती? साधी, सोपी, ठीक आहे, समजण्यास साधी आणि सोपी आणि आचरण करण्यास सोपी. ठीक आहे. म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती, कोणताही व्यक्ती ही शिकवण इझिली समजूही शकतो आणि खूप इझिली त्याचं आचरणही करू शकतो. त्याच्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीला या धर्माबद्दल समजणं आणि आचरण करणं सोपं झाल्यामुळे ते आकृष्ट या धर्माकडे झाले. पहिलं कारण. दुसरं, बौद्ध धर्माचं आचरण करण्यासाठी खर्चिक जे कर्मकांड आहेत त्यांची आवश्यकता इथे नव्हती. याचाच अर्थ गरीब, श्रीमंत कुठलाही व्यक्ती सर्व साधेपणाने, सोप्या मार्गाने, कोणताही खर्च किंवा खूप जास्त वेळ न देता सुद्धा धर्माचं आचरण तो करू शकत होता. आणि त्याच्यामुळे गरीब आणि कनिष्ठ जातीचे जे लोक होते, ज्यांच्याकडे एकतर समजण्या म्हणजे संस्कृत वगैरे साहित्य समजण्यास तितकं त्यांच्याकडे ज्ञान नव्हतं किंवा तितकं त्यांच्याकडे वेळही नव्हतं आणि तितकं त्यांच्याकडे पैसाही नव्हता, तर एक गरीब आणि मागासलेल्या जातीची जी लोक आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात काय झालं, यांच्याकडे आकर्षित झाले. यांनी आपल्या धर्मप्रचाराचा आणि साहित्याची जी भाषा आहे ती पाली ठेवली. ही सर्वसामान्य लोकांच्या भाषा असल्यामुळे धर्मप्रचारासाठी ती उपयुक्त ठरली आणि त्याच्यातनं लोकांनाही धर्म समजणं हे इझी झालं. इथं सर्वात महत्त्वाचं, बौद्ध धर्मामध्ये लोक आकृष्ट होण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे इथे सर्वांना समान लेखणे, जाती आणि वर्णभेद इथं मान्य नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात जो चतुर्थ वर्ण होता शूद्र, ते इथं मोठ्या प्रमाणात त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचं आपल्याला दिसतं. मुक्ती प्राप्त करण्यासाठी वैदिक कर्मकांड आवश्यक नाहीये आणि जर आपण अष्टांग मार्ग, ठीक आहे, सम्यक दर्शन वगैरे जे आपण बघितलं, ठीक आहे, हे अष्टांग मार्गांचं आपण जर सिंपली पालन केलं, जे कोणालाही शक्य आहे सर्वसामान्य व्यक्तीला, त्या प्रकारे जर आपण पालन केलं तर काय होईल, आपल्याला मुक्ती मिळू शकते. इतका सोपा मार्ग गौतम बुद्धांनी सांगितला आणि त्याच्यामुळेही लोक आकृष्ट होण्यात मदत झाली. गौतम बुद्धांचं व्यक्तिमत्व जे होतं ते खूप अतिशय आकर्षक होतं. काय असतं बघा, काही लोकांकडे एक नॅचरली मॅग्नेटिक्स पॉवर असते. ठीक आहे. म्हणजे ते लोकांना बघा, काही लोकांचं असं असतं की खूप लोक त्यांना भेटतात, खूप लोकांना त्यांना बोलावंसं वाटतं, ते लोकांना चांगले वाटतात. ठीक आहे, नॅचरली ते असतं. तर गौतम बुद्धांची पर्सनॅलिटी सुद्धा याच प्रकारची इथं होती. बौद्ध संघातलं जे जीवन होतं त्यांच्या संतांची साधी जीवनसरणी, ठीक आहे, हे लोक त्याग करून अतिशय साधी सोपं जीवन जगायचे. ऑन द अदर हँड वैदिक ब्राह्मण धर्मातले जे संत असतील त्यांचे जीवनामध्ये खूप अवडंबर असायचा. ठीक आहे, त्यांचे मोठमोठे त्यांचे संपत्ती आहेत, त्यांचा खर्च भरपूर आहे. ठीक आहे, ज्या पद्धतीने राहत आहेत ते राजाला फॉलो करण्याचा प्रयत्न करत आहेत. ह्या गोष्टी बघून याच्यापेक्षा बौद्ध धर्मातले जे संत आहेत त्यांची जीवनसरणी साधी आहे आणि ते आपल्यासारखे आहेत. म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, हे लोक म्हणताय साधी जीवनसरणी पाहिजे, त्यातनं आपल्याला अष्टांग मार्गाने मोक्ष मिळू शकतो. मग हे लोक स्वतः तसे राहतात का? तो हो राहतात आणि त्याच्यामुळे लोक ह्यांच्याकडे मोठ्या प्रमाणाकडे आकर्षित इथे झाले. आता वैदिक ब्राह्मण धर्मामध्ये काय झालं की ब्राह्मणांना प्रचंड महत्त्व दिलं गेलं, त्याच्यामुळे क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांना समाजामध्ये दुय्यम स्थान प्राप्त झालं. त्याच वेळी बौद्ध धर्माने काय सांगितलं की सर्व समान आहेत, कोणताही इथं भेद त्या लोकांनी मांडला नाही आणि त्याच्यामुळे यांनी काय केलं, यांनी मान्यता दिली किंवा आपण ह्या धर्माकडे तिथं गेलं पाहिजे आणि तिन्ही धर्मातले खूप मोठ्या प्रमाणात लोक इथं गेले. बौद्ध धर्माचा खूप वेगवान प्रसार भारताच्या बाहेर आणि भारताच्या दूरवरच्या प्रदेशामध्ये होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं कारण होतं या धर्माला मिळालेला राजाश्रय.
ठीक आहे, मोठमोठे शासक यांनी त्याला राजाश्रय दिला होता. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा होता हा सम्राट अशोक. यानं बौद्ध धर्माचा प्रसार करण्यामध्ये केंद्रीय भूमिका निभावली. जगभरामध्ये यानं काय केलं, आपले दूत, धम्मदूत म्हणून त्यांना पाठवले, धर्माचा प्रचार करण्यासाठी दूत पाठवले. इतकंच नाही तर स्वतःचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना सुद्धा बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी त्यानं श्रीलंकेत पाठवलेलं होतं. इतरही लोकांना इतर वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवलं होतं. तुम्ही बघा, आज सुद्धा जगामध्ये विशेषतः साऊथ ईस्ट एशिया, चायना, जपान हा जो एरिया आहे पूर्व आशियाचा, दक्षिण पूर्व आशियाचा, इथे बौद्ध धर्माचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रसार झालेला आहे. ठीक आहे, कोरिया असेल, हा भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रसार झालेला आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये खूप मोठा रोल हा सम्राट अशोकाचा होता. मग बौद्ध धर्माला राजाश्रय देणारे काही महत्त्वाचे शासक बघा कोण कोण होते. बिंबिसार आणि अजातशत्रू मगध राजघराण्याचे होते. प्रसेनजित हा कौशल राजघराण्याचा होता, कौशल महाजनपदाचा. उदयन वत्स, प्रत्योत अवंती, अशोक आणि दशरथ, ठीक आहे, हे मौर्य होते. ठीक आहे. आता चंद्रगुप्त जो होता ना, म्हणजे अशोकचे आजोबा, ते जैन होते. ठीक आहे. आणि या अशोकचे वडील बिंदुसार ते कोण होते, आजीविका पंथाचे होते. म्हणजे त्या काळामध्ये व्यक्तीला आपलं धर्म बदलणं हे खूप अवघड नव्हतं, हे याच्यावरनं आपल्याला दिसतं. इथं बघा, सम्राट अशोक आहे, म्हणजे एक त्याचं चित्र आहे आणि एक आपली राजमुद्रा. ठीक आहे, ही सारनाथ इथून आपण घेतलेली आहे. ही भारताची राजमुद्रा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला समोरून दिसताना 3 सिंह दिसतात, परंतु ॲक्च्युली 4 सिंह आहे. इथे बघा, हे कमळाचं फूल उलटं आहे आणि इथे काय केलंय, वर ही आपली राजमुद्रा इथे आपल्याला दिसते. ठीक आहे. त्याच्यानंतर इंडो ग्रीक शासक मिनॅंडर, ठीक आहे, त्याच्यावर मिलिंद पन्हो हा ग्रंथ प्रसिद्ध आहे बघा. कोणता, मिलिंद पन्हो, म्हणजे मिलिंदाचे प्रश्न असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. बौद्ध भिक्षू नागसेन आणि मिलिंद यांच्यामधला जो संवाद आहे तो प्रश्न उत्तराच्या स्वरूपात त्याला संकलित केलं गेलं आणि मिलिंद पन्हो नावाचा प्रसिद्ध ग्रंथ त्यातून तयार झालं. अधिक माहिती आपण पुढे पाहूच. ठीक आहे. त्याच्यानंतर होता कनिष्क, हा कुशाण शासक होता. ठीक आहे. सम्राट हर्षवर्धन हा वर्धन घराण्याचा होता. गोपाळपाल, धर्मपाल, रामपाल हे पाल घराण्याचे शासक होते आणि यांच्यामुळे अनेक बौद्ध विद्यापीठ इथं निर्माण करण्यात यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. ठीक आहे. आता चीनमध्ये, भारताबरोबरच चीनमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्माचा प्रसार झाला. तर पहिल्या शतकाच्या पासून बौद्ध धर्माचा चीनमध्ये प्रसार व्हायला सुरुवात झाली होती. यावेळी चीनमध्ये एक हान घराण्याचा शासक होता. त्यानं, ठीक आहे, हे घराणं आहे आणि या काळात हा मिंग ती नावाचा राजा होता. त्यानं काय केलं होतं, काही लोकांना भारतामध्ये पाठवलं होतं बौद्ध धर्माच्या विषयी जाणून घेण्यासाठी. आणि हे जे लोक आले होते चीनमधून, त्यांच्याबरोबर भारतातले 2 तज्ज्ञ, 2 शिक्षक वगैरे, बौद्ध धर्माचे जे ज्ञानी लोक होते, असे 2 लोक, म्हणजे कश्यप मातंग आणि धर्मरक्ष, हे 2 लोक काय केले, हे 2 आचार्य इसवी सन 67 साली काय केले, ते गेले चीनमध्ये. हे जाताना खूप मोठ्या प्रमाणावर बौद्ध साहित्य आपल्याबरोबर घेऊन गेले. ठीक आहे. आणि हे जे साहित्य घेऊन गेले होते ते पांढऱ्या घोड्यावर लादून त्यांनी घेऊन गेले होते. ठीक आहे. आणि यांनी काय केलं, ह्या सगळ्या साहित्याचं चीनी भाषेत भाषांतर केलेलं होतं. आणि या दोघांनी पांढऱ्या घोड्यावर हे साहित्य घेऊन गेले होते. त्यांच्या आपण म्हणूयात सन्मानार्थ एक व्हाईट हॉर्स टेम्पलची निर्मिती त्या काळात करण्यात आली होती. ठीक आहे. आणि हे चीनमधलं पहिलं बौद्ध मंदिर, पहिलं बौद्ध धार्मिक स्थळ आपल्याला म्हणता येतं. हे त्याचा फोटो आहे बघा, हा व्हाईट हॉर्स टेम्पल, हा व्हाईट हॉर्स आणि हे मागे त्याचं टेम्पल आहे. हे आज सुद्धा चीनमध्ये आहे, म्हणजे 2000 वर्ष झाले हे आज सुद्धा चीनमध्ये इथं आहे. पुढे 6व्या शतकात बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणावर चीनमध्ये प्रसार झाला होता. ठीक आहे. आणि तेथे बौद्ध वास्तुकलेवर आधारित एक सेरेंडियन अशी एक शैली इथं विकसित झालेली होती. पुढे इत्सिंग असेल, हुएनसांग असेल, असे भरपूर प्रवासी, ठीक आहे, भारतामध्ये आले. बौद्ध धर्माचा त्यांनी अभ्यास केला आणि ते परत गेले. ठीक आहे. त्यांच्याविषयी आपल्याला डिटेल माहिती पुढे बघायची आहेच आहे. ठीक आहे. आता बौद्ध धर्माचा साधारणतः इसवी सन पूर्व 6व्या शतकानंतर पुढच्या 7-8 शतकांमध्ये
प्रचंड गतीने विकास झाला, प्रचंड गतीने त्याचा प्रसार झाला. परंतु जितक्या गतीने त्याचा प्रसार झाला तितक्याच गतीने कदाचित तो मागे सुद्धा पडला, तितक्याच गतीने त्याचा ऱ्हास सुद्धा झाला. त्याची काही कारणं आहेत. ठीक आहे, तर बघा, पहिलं आहे की ह्याचा ऱ्हास जो झालेला आहे तो इसवी सन 12व्या शतकापर्यंत बौद्ध धर्म भारतातून जवळजवळ लुप्त झालेला होता. ठीक आहे, पूर्णपणे नाही पण जवळजवळ लुप्त झालेला होता. यांचे अनुयायी वगैरे यांची संख्या जवळपास संपुष्टात आली होती. थोडे हँडफुल लोक असणारच आहेत. ठीक आहे, ऑब्विसली. मग त्याची काय कारण आहेत की हे बौद्ध धर्म जो इतका प्रसारित झालेला होता, इतक्या शासकांनी त्याला मान्यता दिली होती, इतके विद्यापीठ त्यांचे होते, साहित्य होतं, तरीही हा लुप्त का झाला, याची काय कारण आहेत. पहिलं कारण, आता ही जी कारणं आहेत त्या आपण काय करतोय, जुन्या NCERT नुसार ही कारणं आपण घेतलेली आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये अजून काय वादविवाद आहेत ते पुढे बघूयात. ठीक आहे, पहिलं कारण की वैदिक कर्मकांडांचा बौद्ध धर्मात शिरकाव झालेला होता. जसं पूजा अर्चा करणे किंवा गौतम बुद्धांचीच मूर्ती स्वरूपात पूजा करणे. गौतम बुद्धांनी त्यांचं वेगळेपण, बौद्ध धर्माचं वेगळेपण कसं सांगितलं होतं की सिंपल मार्ग आहेत, त्या मार्गाने धर्माचं आचरण करा, कर्मकांडांची गरज नाही. मग तेच कर्मकांड जर या धर्मामध्ये आले असतील तर लोक काय म्हणतील, मग तुमचं त्याचं वेगळं काय, मग तिथेही आमची ती स्थिती आणि इथे येऊन परत आम्हाला कर्मकांड करायला लागत असतील तर काय उपयोग आहे. त्याच्यामुळं ते जे वेगळेपण होतं बौद्ध धर्माचं ते काही प्रमाणात बाजूला झालं. दुसरं, ब्राह्मणांकडून सुद्धा वैदिक धर्मामध्ये सुधारणा झालेल्या होत्या की काही प्रमाणात गौतम बुद्ध, वर्धमान महावीर यांनी ज्या टीका केलेल्या होत्या त्या व्हॅलिड होत्या आणि यांना जाणीव झाली की आपण ज्या गोष्टी करतोय तो अतिरेक होतोय, त्याच्यामुळे त्यांनी सुधारणा केलेल्या होत्या. कारण लक्षात घ्या, ब्राह्मणांना सुद्धा कर्मकांड करून त्यांचं पोटपाणी भागवण्यासाठी आश्रयदात्यांची गरज होती, कर्मकांड करणाऱ्या लोकांची गरज आहे. मग तुम्ही जर का नुसतंच लोकांना ओरबडायला लागले तर लोक तुमच्याकडे येतील का नाही. मग त्यांनी सुधारणा केल्या, लोकांना हळूहळू असा विश्वास यायला लागला की नाही नाही आपलं इथं काही शोषण वगैरे होत नाही किंवा कर्मकांड इथं काही खूप खर्चिक वगैरे नाही आहेत. जसं त्यांना विश्वास व्हायला लागला तसं काय व्हायला लागलं की लोक इकडं परत येऊ लागले किंवा वैदिक धर्म आणि बौद्ध धर्म यांच्यातला वेगळेपण काही प्रमाणे सुधारणा करून यांनी गॅप जो होता तो भरण्याचं कार्य केलं. बौद्ध संघांमध्ये भ्रष्टाचार वाढला, हे एक महत्त्वपूर्ण कारण आहे. झालं काय की इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून अनेक परकीय शासक भारतामध्ये येत गेले. जसं इंडो ग्रीक, शक, पर्थियन किंवा पहलव त्यांना म्हटलं जातं आणि कुशाण. ठीक आहे, हे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून इसवी सन 2ऱ्या शतकात म्हणजे 400 वर्ष काळात हे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये भारतामध्ये आले. झालं काय की ह्या लोकांना स्वतःचा असा धर्म नव्हता आणि बौद्ध धर्माचे नियम संतांना पाळण्याचे, सर्वसामान्य अनुयायांना पाळण्याचे नियम खूप कठोर होते. यांना ते पालन करणं जड होऊ लागलं. यांच्याकडे संपत्ती होती म्हणून यांनी संपत्तीचा दान करून काही प्रमाणात बौद्ध धर्मामध्ये ह्या भ्रष्ट ज्या चालीरीती आहेत त्यांना वाढवण्यास एका प्रकारे त्यांनी प्रोत्साहन दिलं असं मानलं जातं. ठीक आहे, आणि हळूहळू बौद्धांनी पाली भाषा, सर्वसामान्य लोकांच्या भाषेचं त्याग करून संस्कृत भाषेचा स्वीकार केला. मग अगेन बौद्ध धर्म आणि ब्राह्मणांमध्ये काही वेगळं पण राहिलेलं नाहीये. इथे जो फोटो तुम्हाला दिसतोय हा अफगाणिस्तानमधला बमियान बुद्धा असं म्हटलं जातं. ठीक आहे, हा व्यापारी मार्ग सिल्क रूटवर होता. ठीक आहे, कुशाणांच्या काळातला बहुतेक आहे, व्यापारी मार्गावर होतं. खूप मोठ्या प्रमाणावर इकडे व्यापारी येत जात होते, रेशीम मार्गावर हे होतं. ठीक आहे, मात्र 2001 साली इकडे अफगाणिस्तानमध्ये तालिबान शासन आलं आणि त्यांनी याला तोफ गोळे लावून उडवलं होतं. तोफ गोळे लावून तुम्ही बघा इथं जी काही नासधूस झालेली दिसते ना तुम्हाला, तीही बघा इथं सुद्धा त्यांचे फेस वगैरे हे झालेलं आहे, इकडे खड्डे वगैरे पडलेले आहेत. ठीक आहे, ही सगळी नासधूस या तालिबान्यांनी, कट्टरतावादी मुस्लिम तालिबान्यांनी केलेली होती. ठीक आहे, सो ही त्याची काही कारणं आहेत. आणखीन कारणं आपण बघूयात पुढे. ह्या काळात पुढे शुंग, हुन आणि इत्यादी जे परकीय आले किंवा इथल्याही काही शासकांनी बौद्ध धर्माच्या विरुद्ध भूमिका घेतली. ठीक आहे, बौद्ध धर्माला प्रताडणा या लोकांनी केली, परंतु हे खूप मोठ्या प्रमाणात नव्हतं. हां, मात्र एक एक्झाम्पल जो आहे म्हणजे तो म्हणजे शशांक गौड. ठीक आहे, हा बौद्ध धर्माचा कट्टर विरोधक होता आणि याने बौद्ध गया येथे बोधी वृक्ष जे होतं ते बोधी वृक्ष त्याला तोडलं होतं. हे मात्र आपल्याला डेफिनेट एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे. आता ही जी कारणं आपण घेतलेली आहेत ही कारणं काही सगळ्या इतिहासकारांना मान्य नाही आहेत. ठीक आहे,
ह्या कारणांच्या बाबतीत बरंच इथे आपण म्हणूयात एका प्रकारे कॉन्ट्रोवर्सी आहे. ठीक आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचं जे पुस्तक होतं बुद्ध आणि त्याचा धम्म, बुद्धा अँड हिज धम्मा. ठीक आहे. हे बघा, हे एक पुस्तकाचं एक कव्हर आहे. ठीक आहे. द बुद्धा अँड हिज धम्मा. ह्या पुस्तकामध्ये काही कारणं सांगितलीत की ज्याच्यामुळे बौद्ध धर्माचा भारतामध्ये संपूर्णपणे ऱ्हास झाला. आता 12व्या शतकात ऱ्हास झाला होता, 12व्या शतकापर्यंत हे संपलेले होते जवळपास, हे सगळ्यांना मान्य आहे. पण त्याची कारणं जी आहेत त्याच्या बाबतीत वेगवेगळी मतं आहेत. पैकी आंबेडकरांचं काय मत होतं ते आपण बघूयात आणि याचा आधार, ह्या कारणांचा आधार हे पुस्तक याच्यामध्ये आहे. पहिलं सांगितलं गेलं की आंबेडकरांनी सांगितलं की सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला उतरती कळा लागली आणि मौर्य साम्राज्य बौद्ध धर्माच्या प्रसारामध्ये त्याने खूप महत्त्वाची भूमिका निभावली होती आणि मौर्य साम्राज्य संपुष्टात आलं म्हणजे आपोआप त्याचा राजाश्रय सुद्धा काही प्रमाणात कमी झालेला होता. सो हे एक पहिलं कारण होतं. तर पुष्यमित्र शुंग या सेनापतीनं काय केलं, बृहद्रथ या मौर्य सम्राटाची हत्या केली आणि आपल्याकडे सत्ता मिळवून घेतली. तर हा ब्राह्मण होता पुष्यमित्र शुंग म्हणून म्हटलं गेलं किंवा ब्राह्मणी प्रतिक्रियेनं मौर्य साम्राज्याचा ऱ्हास झाला. ठीक आहे. तर हा ब्राह्मण होता पण त्याला सत्ता फक्त मिळवायची. बघा, सत्ता मिळवणं, बळकवणं हे फक्त याला फक्त कारण पाहिजे असतं. कशासाठी पाहिजे, तर मला पाहिजे सत्ता. हे आज सुद्धा तितकंच खरं आहे. ठीक आहे. मग याला सत्ता पाहिजे होती, त्याला ती मिळवण्याचा मार्ग दिसत होता, तो मार्ग त्याने अवलंबला आणि सत्ता मिळवली. मात्र त्याच्यामुळे बौद्ध धर्माच्या प्रसारावर मर्यादा आल्या आणि मौर्य साम्राज्य संपुष्ट झाल्यामुळे बौद्ध धर्माच्या प्रचारामध्ये महत्त्वपूर्ण लिमिटेशन्स तिथं झाले. पुढचं आहे की इसवी सनाच्या 6व्या शतकानंतर बौद्ध धर्माला मिळणारा राजाश्रय हा खूपच कमी झाला. बघा, परकीय शासक जे आले मौर्यांनंतर, जे इंडो ग्रीक वगैरे आले, ठीक आहे, या सगळ्यांनी बौद्ध धर्माला राजाश्रय दिला. दक्षिण भारतात सातवाहनांनी सुद्धा राजाश्रय दिला. असं नाही आहे की मौर्य संपले की राजाश्रय संपला, इतरांनाही दिला. मात्र उत्तरोत्तर त्याचं प्रमाण कमी होत गेलं आणि 6व्या शतकानंतर तर याचा राजाश्रय जवळजवळ संपला. सम्राट हर्षवर्धन, ठीक आहे, वर्धन घराण्याचा जो होता तो शेवटचा महत्त्वाचा राजाश्रय देणारा शासक ठरला असं म्हणायला काही हरकत नाही. बाकी तर छोटे मोठे असतील पण मुख्य आणि शेवटचा होता सम्राट वर्धन घराण्याचा. याच्या काळामध्ये राजाश्रय त्याच्यानंतर हा जवळपास संपुष्टात आला आणि त्याच्यातनं बौद्ध धर्माला खूप मोठं नुकसान झालं. सर्वात महत्त्वाचं कारण जे आंबेडकरांनी सांगितलंय ते म्हणजे मुस्लिम हल्लेखोरांनी सर्वात जास्त नुकसान बौद्ध धर्माचं केलं. यांनी मोठ्या प्रमाणात हिंदू धर्माच्या मंदिरांबरोबरच बौद्ध ज्या लेण्या आहेत किंवा विहार संघ आहेत त्यांच्यावर हल्ले केले, त्यांच्या आश्रयदात्यांवर हल्ले केले, संपत्तीचं नुकसान केलं, संस्कृतीचं, वास्तूंचं सगळं नुकसान केलं आणि हे बौद्ध धर्माच्या लॉसचं ते सर्वात महत्त्वाचं कारण ठरलं. आणि हे चुकीचं सुद्धा नाही आहे, कारण बख्तियार खिलजी याने नालंदा विद्यापीठ जाळलं होतं आणि असं म्हटलं जातं की नालंदा विद्यापीठ, हा नालंदा विद्यापीठाचा फोटो आहे, हे विद्यापीठ ज्यावेळेस जाळलं त्याची लायब्ररी 3 महिने जळत होती. किती? 3 महिने. इतक्या मोठ्या प्रमाणात पुस्तकं तिथं होती आणि ती पुस्तकं 3 महिने जळत होती. विचार करा की ही 3 महिने लायब्ररी जळायला किती वेळ, म्हणजे किती मोठ्या संख्येने तिथं पुस्तकं असतील. ठीक आहे. तर आंबेडकरांचं हे म्हणणं की बाबा मोठ्या प्रमाणात मुस्लिम हल्लेखोरांमुळे बौद्ध धर्माचा ऱ्हास होण्याची जी गती ती खूपच वाढली आणि ते जवळजवळ संपुष्टात आले, हे आपल्या इथं काही प्रमाणात इथं बरोबर आपल्याला दिसतं. आणि सर्वाधिक नुकसान या मुस्लिम हल्लेखोरांमुळे झालं आणि हेच बौद्ध धर्माच्या ऱ्हासाचं प्रमुख कारण ठरलं. कारण काही का असेना, परंतु 12व्या शतकात, ठीक आहे, बौद्ध धर्म भारतातनं जवळजवळ लुप्त झाला होता. मात्र भारताच्या बाहेर जिथं जिथं त्याचा ऑलरेडी प्रसार झाला होता तिथं तो अजूनही पाय रोवून होता आणि आज सुद्धा 21व्या शतकामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्माचे तिकडे अनुयायी आपल्याला आढळून येतात. त्याचाच उपयोग करण्यासाठी साऊथ ईस्ट एशिया असेल, जपान असेल, कोरिया असेल, म्यानमार असेल, सिक्कीम असेल, नेपाळ असेल, या देशांसोबत आपले संबंध विकसित करण्याच्या दृष्टिकोनातनं बुद्ध सर्किट विकसित केले जात आहे की गौतम बुद्धांच्या संबंधित जे महत्त्वाचे जन्मस्थळ, त्यांचं निर्वाण, महान परिनिर्वाण, असे जे वेगवेगळे स्थळ आहेत त्यांचं एक 4 धाम यात्रा जशी हिंदूंमध्ये असते तसे ते तीर्थक्षेत्र आणि त्याचं सर्किट विकसित केले जात आहे, जेणेकरून या लोकांना ते आपलंसं वाटेल, त्यांना येतील, इथं पर्यटनाला येतील, देवदर्शनाला येतील आणि त्यातनं आपल्याला त्यांचे संबंधसुद्धा सुधारतील आणि आपल्याला
परकीय गंगाजळीसुद्धा मिळेल. ह्याचे विकास आता ह्या मागच्या 4-5 वर्षांमध्ये होत आलेला आहे. धन्यवाद.